आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जेसी, हे असं कोणी लावलं? हे बाळाच्या मावशीने केलंय. हे घे, ज्यूस पी. वा, मावशीबाई जोरात येता. नाही म्हणजे ह्या उषा काय, ज्यूस काय, मजा आहे बाबा आता बाळाची. आता सख्खी मावशी असल्यावरती आम्हाला कोण भाव देणार ना. अगं जेसी मावशी, तुझे पण लई लई थँक्यू. आता इतके दिवस तू बाळाची माझ्या बहिणीची इतकी काळजी घेतलीस, पण आता नाही हं. आता स्वानंदीची सगळी काळजी मी घेणार आहे. म्हणजे तिचं सगळं खाणं पिणं, औषध बिवषध, डॉक्टर बिक्टर सगळं. आणि स्वानंदी, तू तुझ्या ऑफिसात फोन करून सांग म्हणावं लई ऊन आहे आणि ते काय म्हणतात ते घरून करतात ते काय म्हणतात ग त्याला? आराम, रेस्ट. हा, म्हणजे आरामच करायचा घरी राहून, पण असं रजा न टाकता ते ऑफिसचं काम करतात ना ग, त्याला ते वर्क फ्रॉम होम. हा, तेच ते. अगं तायडे, पण ते मी नाही करू शकत. मला ऑफिसला जावंच लागतं की. ए नाही स्वानंदी, पण मलाही पटतंय कार्तिकी ताईचं. अगं माझा लॅपटॉप असतो इकडे, माझा लॅपटॉप घेऊन काम करत जा ना. आणि तुला जास्तच काही अर्जन्सी असेल तरच जात जातो ऑफिसला. अगं तसं नाही, पण मला जावंच लागणार आहे आज सुजित सरांबरोबर फॅक्टरी व्हिजिटला. सुजित सरांबरोबर? दोघच जाणार? होय की. तू जा स्वानंदी, पण आजपासून मी कायम तुझ्या पाळतीवर असणार आहे. कार्तिकी ताई, काय ग, काय झालं? अगं काय नाही, आज मला पण इंटरव्ह्यूला जायचंय आणि काही पण करून ही नोकरी मिळवायचीच आहे मला. अगं आता बाळ जन्माला आल्यानंतर केवढा खर्च आहे, 4 पैसे साठायला नको? हा, म्हणजे त्याचं औषध बिवषध, त्याची गुट्टी, त्याचं बारस, मग त्याच्यानंतर त्याच्या शाळेचा खर्च. अगं सोपं आहे का एवढं सगळं? मला ना जोर लावून काही पण करून ही नोकरी मिळवायचीच आहे स्वानंदी. मी येते बाई. तायडे, ऑल द बेस्ट. थँक्यू. जेसी, आता मला कशाची चिंता नाही बघ. माझी तायडी आहे की पाठीशी. पण स्वानंदी, तुला एक गोष्ट वियर्ड नाही वाटत का ग? आपण तिला एवढी मोठी गोष्ट सांगितली तर ती त्याच्यावरती काहीच रिॲक्ट नाही झाली. आय मीन ती त्याच्यावर चिडलीच नाही अजिबात. अगं चिडेल कशाला, तिचा जीव आहे की माझ्यावर. आणि माझी तायडी ना लई निर्मळ मनाची आहे. चांगला जाईल बघ तुझा इंटरव्ह्यू. आणि तुला इंटरव्ह्यू साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, ही नोकरी मी मिळवणारच आहे. मणी सर, मणी सर. अहो काय काय करताय तुम्ही? आज माझा इंटरव्ह्यू आहे ना, मग गुरूंचा आशीर्वाद घ्यायला नको होय? इंग्रजीच्या बाबतीत तुम्हीच माझे गुरु आहात ना. आपण त्यासाठी पाया पडायची काही गरज नाहीये, पण तुम्हाला इंटरव्ह्यू साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. बरं येते मी, सांभाळून जा. होय. निघूया आपण. अरे कुठे चाललात? अरे तुला म्हणालो होतो ना, फॅक्टरी टेक ओव्हर केली आपण एक. आज फॅक्टरी व्हिजिट साठी जायचंय. अच्छा, हा हा हा. डोंट वरी, संध्याकाळपर्यंत आम्ही परत येऊ. पण सुजित, खूप ऊन आहे, काळजी घ्या. सतत पाणी वगैरे पित राहा. चक्कर वगैरे यायला नको काय. आणि काही वाटलं तर मला लगेच फोन करा. हा, कळवत राहा. मणी सर, नका काळजी करू तुम्ही. येऊ आम्ही संध्याकाळपर्यंत. चला.
मला का खटकते ही गोष्ट? सुजितने या प्रोजेक्टसाठी नेमकी स्वानंदीचीच निवड का केली आहे आणि तिलाच का घेऊन गेलाय तो? तिला तर यातला काहीच अनुभव नाहीये. मग त्याच्या मनात पुन्हा स्वानंदीबद्दल काही बद्द सल्त तर नाही आलाय ना? बाबू हॅलो. हॅलो सरपंच. बोला बडी दिदी, जमतंय का? काम जमतंय का? जमणार. आज काम होणार सरपंच. स्वानंदी त्या सुजित बरोबर फॅक्टरी विजिटला गेली आहे. तर मला इथं किती संधी मिळते माहित नाही, कारण कायम तिच्या अवतीभोवती कोणी ना कोणी असतच. पण तुम्हाला मात्र सोन्यासारखी संधी आयती चालून आली आहे सरपंच. तुझ्या बाळाला संपवायला याहून चांगला दिवस सापडणार नाही आपल्याला. तुम्ही पटकन काहीतरी हालचाल करा. आज स्वानंदी एकटीच हॉस्टेलला परत आली पाहिजे, बाळाशिवाय. नुसतं बाळ नाही तर त्या स्वानंदीला बी माझ्या वाटत बाजूला करावं लागलं. ती होणार पोर माझ्या गळ्यात बांधायला बघते आणि सावता ऑफिसातल्या लोकांसोबत मजा मारती. वय तुला दाखवतो ना मजा काय असते ते. कसं आहे, एवढा मोठा हायवे आणि हायवेवर कुठे बी काय बी होऊ शकतं ना. स्वानंदे स्वानंदे. सॉरी 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 सॉरी, लेट झाला मला. काही गरम होत आहे. बरं, सुजितचा कॉल आला होता. केव्हा येतोय परत तो? नेहमीप्रमाणेच. ऑफिस मध्ये काम आहे ना, काम आटपले की येईल. त्यात काय चौकशी करण्यासारखं? सॉरी मामा, पण सुजित ऑफिस मध्ये नाहीये. तो फॅक्टरी विजिट साठी गेला. हो का? मग येईल तो तिकडचं काम आटपले की. त्यात काय एवढं टेन्शन घ्यायचंय? एक मिनिट. टेन्शन घेण्यासारखी ही गोष्ट. सुजित एकटा नाही गेलाय, ह्या गावंढळ स्वानंदीला घेऊन गेलाय. मामा मला सांगा, हिला माहिती आहेत का सगळ्या गोष्टी? फॅक्टरी टेक ओव्हर अँड ऑल, त्यातलं काय कळणार आहे हिला? सुजित बरोबर मी इतके वर्ष काम करते ना, मला माहिती आहे या सगळ्या गोष्टींची. बरं, मी त्याला म्हणाले सुद्धा की मी येते तुझ्या बरोबर, पण नाही, ही म्हणाली की मी येते मी येते मी येते. हे आपला सुजित काय साधा आहे मामा?